SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। झाडाला फुटणार नवीन पालवी, रोखठोक मुलाखतीत नवनियुक्त महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांचे उद्गार। सविस्तर वृत्त असे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी माजी गटनेते विलास अण्णा शिंदे यांची निवड झाल्याने आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी गुप्ता गार्डन या ठिकाणी असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी आणि समर्थकांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्यात। या प्रसंगी महिला भगिनींतर्फे औक्षणही करण्यात आले। याच दरम्यान SPN न्यूज नाशिकने नवनियुक्त महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांची घेतलेली रोखठोक मुलाखत। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण आज आहोत एका कडवट आणि कट्टर शिवसैनिकाकडे। असा कट्टर शिवसैनिक की ज्याने बालपणापासूनच बाल शिवसैनिक म्हणून काम केले आणि आता सातपूर आणि गंगापूर या परिक्षेत्रात एक मोठं असं पद या शिवसैनिकाला मिळालेलं आहे। ते पद म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं महानगर प्रमुख पद यांना मिळालेलं आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की हा जो गाजावाजा आहे, या ठिकाणी आपण बघू शकता की कित्येक सारे समर्थक असे त्या शिवसैनिकाला इथे त्यांचा सत्कार करण्यासाठी आलेले आहेत आणि त्या शिवसैनिकाचं नाव आहे माजी गटनेते विलास अण्णा शिंदे। आपण त्यांनाच विचारणार आहोत की कशा प्रकारे त्यांचं कार्य, आतापर्यंत ज्यांनी जी समाजसेवा केली त्या बेसवर त्यांना हे जे महानगर प्रमुख पद मिळालं आणि प्रत्येक शिवसैनिकाला हेवा वाटावा असं त्यांचं कार्य होतं। याच अनुषंगाने आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपण आहोत आता विलास शिंदे यांचं औक्षण होत आहे। या ठिकाणी भरपूर सारे असे समर्थक माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे समर्थक देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी की महानगर प्रमुख पद हे त्यांना मिळालेलं आहे। याच अनुषंगाने जवळपास हजारोंच्या संख्येने, शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक दाखल झालेले आहेत विलास अण्णा शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी। आपण याच पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहोत की एक बाल शिवसैनिक ते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पद आपल्याला मिळाले आहे आणि त्यासोबतच जे जिल्हा प्रमुख होते विजय करंजकर, त्यांना देखील लोकसभा संघटक म्हणून त्यांना वर्णी लागलेली आहे आणि अगोदरचे महानगर प्रमुख होते सुधाकर बडगुजर, त्यांना जिल्हा प्रमुख पद। आणि आपल्याला सातपूर आणि गंगापूर परिक्षेत्रात एवढं मोठं पद आल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय? खरं तर एक वेगळा आनंद आहे। 29 वर्षापूर्वी बाल शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि कधी असं वाटलं नाही की एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचेल। परंतु आपला जर प्रामाणिकपणा असेल, काम करण्याची जिद्द असेल, पक्षाशी प्रामाणिकपणा असेल, आपल्या जवळच्या नागरिकांशी प्रामाणिकपणा असेल तर नक्कीच आपल्याला कोणीतरी लक्ष ठेवून आहे याची जाण होते आणि त्याचीच ही परिस्थिती आहे। कारण ज्यावेळेस आम्ही शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका सभेमध्ये आमचे उमेदवार होते सोमनाथ गुंबाडे आणि त्यावेळेस दिंडोरी विधानसभा मतदारसंघ होता आणि सोमनाथ गुंबाडेंच्या प्रचारासाठी आम्ही दिंडोरी तालुका येथे गेले असता त्या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांची सभा होती। त्या सभेमध्ये साहेबांचे विचार ऐकले आणि तेव्हापासून शिवसेनेचे विचार ऐकून शिवसेनेमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि शाखा प्रमुख असेल, वार्ड प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुखापर्यंत सगळी पदं भूषवली आणि मग 2012ला कामाची दखल घेऊन वरिष्ठांनी त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि मला तिकीट त्या ठिकाणी एबी फॉर्म काय असतो तो मला 2012ला समजला आणि 2012ला डायरेक्ट मला एबी फॉर्म आला आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेलो। परंतु केलेल्या कामाचा अनुभव आणि नागरिकांच्या मनामध्ये केलेल्या कामामुळे मिळालेलं स्थान याच्यामधून पूर्ण मनसेची लाट असताना त्यावेळेस नाशिक महापालिकेमध्ये मी सातपूर विभागातून एकटा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलो आणि मग जरी मी एकटा होतो परंतु नागरिकांचा सपोर्ट, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि पक्षी नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे मी एक चांगलं काम त्या ठिकाणी करू शकलो आणि नाशिक महानगरपालिकेचा सातपूर विभागाचा सभापती म्हणून मिळवण्याचा सुद्धा मान मला त्या ठिकाणी मिळाला। मी एकटा नगरसेवक असताना सातपूरमध्ये शिवसेनेचा एकटाच नगरसेवक, जवळजवळ 16 नगरसेवकांपैकी एकच नगरसेवक शिवसेनेचा असताना सुद्धा त्या ठिकाणी सभापती होऊ शकलो आणि मग त्यावेळेस कळालं की शेवटी कामाला महत्त्व दिलं जातं। आपण कामाकडे प्रामाणिकपणाने बघितलं पाहिजे आणि काम करण्यास सुरुवात केली आणि त्याचीच प्रचिती 2017च्या निवडणुकीमध्ये आमच्या नाशिक महानगरपालिकेमध्ये 4 उमेदवारांचा एक प्रभाग होता, परंतु हा असा एकमेव प्रभाग होता, प्रभाग क्रमांक 8, की 4ही नगरसेवक
एकाच पक्षाचे शिवसेनेचे या ठिकाणी नागरिकांनी मतदारांनी निवडून दिले आणि मग त्यामुळे आमची सुद्धा जबाबदारी वाढली आणि ती जबाबदारी पेलवत असताना आम्ही अनेक विकास कामं करू शकलो। संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं असतील, नागरिकांच्या हिताच्या कामांच्यासाठी आंदोलनं असतील, रास्ता रोको असेल, जे शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि नागरिकांच्या मनामध्ये एक चांगलं स्थान त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलं, याचा मला आनंद आहे। आणि मग शिवसेना नाशिक महानगरपालिकेचं गटनेता सुद्धा त्या ठिकाणी मला पद मिळालं आणि त्याच्या गटनेता पद तब्बल 5 वर्ष त्या ठिकाणी मला गटनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि प्रशासकीय कामाचा अनुभव त्या ठिकाणी मला चांगला मिळाला आणि मग आज या ठिकाणी या संपूर्ण शहराचा महानगर प्रमुख म्हणून मला काल ज्यावेळेस नियुक्ती झाली तर खरोखरच विश्वास बसत नव्हता की मी असं कधी स्वप्नही बघितलं नव्हतं आणि आनंद आहे। जेवढा आनंद मला आहे इथपर्यंत येण्यासाठी एकट्याचं कोणाचं काम नाही, माझ्या पाठीमागे जे माझा मित्रपरिवार आहे, माझे युवक मित्र आहेत, ज्येष्ठ नागरिक आहे आणि खास करून आमच्या गावातील आणि वार्डातील जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असेल, या सगळ्यांनीच आजपर्यंत खंबीरपणे माझ्या पाठीशी आशीर्वाद देऊन खंबीर साथ दिलेली आहे आणि त्या साथीमुळेच आज या इथपर्यंत मी पोहोचू शकलो। मी सगळं विसरू शकतो परंतु जे प्रॅक्टिकल आहे, जी परिस्थिती आहे ती आपण बोलली पाहिजे। मी फक्त माझ्या नागरिकांमुळे, माझ्या मित्रपरिवारांमुळे आणि माझ्या गावातील वार्डातील सगळ्या माता भगिनींचे आशीर्वाद, ज्येष्ठांचे आशीर्वाद यांच्यामुळे आज इथपर्यंत मी येऊन टिकलो आणि आज जरी मी त्या ठिकाणी महानगर प्रमुख म्हणून जरी माझी नियुक्ती झाली असेल परंतु माझी जबाबदारी वाढली। या नाशिक महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं असेल राजकीय फार घडामोडी झालेल्या आहेत आणि राजकारणाकडे आणि राजकीय लोकांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला आहे, परंतु ज्यांनी ह्या राजकीयाची दशा केली आहे राजकारणाची आणि त्यामुळे नक्कीच हा महाराष्ट्र मागे 10-15 वर्ष मागे गेलेला आहे विकासाच्या कामामध्ये असेल आणि महाराष्ट्राला अशी संस्कृती राजकारणाची कधी नव्हती जी आज आपण बघतोय। त्यामुळे नागरिक त्रस्त आहे, नागरिक वेगळ्या अपेक्षेने माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे बघतायत, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की नक्कीच नागरिकांच्या आशा आणि नागरिकांच्या मनात ज्या काही भावना आहे त्या भावनांचा आदर करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगलं काम या ठिकाणी उभं करणार आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीने, ज्या तळमळीने महाराष्ट्रभर एक साधं, सरळ आणि सोपं आणि एक प्रामाणिक व्यक्तिमत्व, सोज्वळ नेतृत्व आपण ज्याला म्हणतो आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर नागरिकांच्या मनामध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी स्थान मिळवलंय आणि अख्ख्या कोविडच्या काळामध्ये अख्ख्या आपण देशात काय जगामध्ये कोविडने थैमान घातलं, परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कोविडच्या बाबतीमध्ये कोविड जो काही मी तुम्हाला म्हणतो जसं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवावा त्यांच्या बंधूंचं वाक्य होतं, परंतु जगाला हेवा वाटेल असा मुख्यमंत्री आपण महाराष्ट्राने बघितला, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नक्कीच उद्धवजी ठाकरे साहेब त्यांनी स्वतः तर कधी मुख्यमंत्री व्हावं त्यांना असं कधी वाटलं नाही। त्यांनी अनेक लोक जे आज त्यांच्या विरोधात बोलताय, खरं तर त्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर यांना शिवसेनेने, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धव साहेबांनीच येथपर्यंत एवढ्या लायकीचं इथपर्यंत आणून त्यांना पोहोचवलं आणि त्याच लोकांनी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसैनिकांचा घात केला, मतदारांचा घात केला आणि त्यांनी वेगळीच चूळ मांडली। हे राजकारण कधी महाराष्ट्राने बघितलं नव्हतं। आपण जे म्हणतोय, एक मिनिट, आपल्याला कधी वाटलं की जसं वसंत ऋतूमध्ये झाडाची पालवी गळून पडते, नवीन पालवी येते, अशा प्रकारचं काही ज्यावेळेस 40 आमदार आपल्या पक्षातनं उद्धव साहेबांना सोडून गेले तर त्यावेळी तुम्हाला वाटलं नाही की आपणही पक्षांतर करावं, कुठल्या सत्ताधारी पक्षाकडे जावं? याबद्दल आपण काय सांगाल? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका लढवल्या आणि जेव्हा जेव्हा मी राजकारणाची सुरुवात केलेली, ज्या शिवसेनेने उद्धवजी ठाकरे साहेब यांनी, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मला राजकीय ओळख दिलेली आहे। मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं मला आणि माझ्या कुटुंबाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती, परंतु ज्यांनी मला ओळख निर्माण करून दिलेली आहे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणं हे कदाचित मला आणि माझ्या कुटुंबाला आणि त्याही पलीकडे जाऊन माझ्या नागरिकांना, माझ्या मतदारांना हे कदापि आवडलं नसतं आणि म्हणून परिस्थिती ही येत राहते। पालवी हा निसर्गाचा नियम आहे, झाडाला पालवी नवीन येणारच आहे, पालवी गळती होते, नवीन येणार आहे आणि नवीन पालवी आल्यानंतर सुद्धा जे झाड आपण एकदम ज्याला आपण वेगळ्याच ओसाड दिसतं किंवा जे त्याला काही दिसत नाही परंतु त्याला काही कालांतराने पालवी येते, तेच झाड आहे ना अतिशय सुंदर आणि असं बहरून जातं। त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही पालवी आता झटकलेली आहे आणि जे गद्दार होते ते निघून गेलेले आहे, त्याच्यामुळे नवीन चेहरे आणि जे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्या रूपाने ह्या झाडाला नक्कीच चांगली पालवी फुटेल आणि येणारा काळ हा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेचा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील नेत्याचा असेल, एवढंच मी आपल्याला सांगतो। जसं की आपण बघितलं की येणारी जी नवीन पालवी असेल ती निश्चितच एका कट्टर शिवसैनिकाची असेल आणि नवीन पालवी जी येणार ती निश्चितच शिवसेनेसाठी
तो बहरलेला एक ऋतू असणार आहे. याच पार्श्वभूमीवर हे होते माजी गटनेते विलास अण्णा शिंदे, आता जे की झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख नाशिक या परिक्षेत्राचे. धन्यवाद. मी शशिकांत निर्मळ. आपण पाहत आहोत SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामन मुजम्मिल सय्यदसह. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.